बिरोबाच्या यात्रेत पेटलेल्या कठ्यांचा थरार, कौठवाडी येथे पेटले नवसाचे 78 कठे। राजूर गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवत आलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाला। घंटानाद झाला आणि नवसाचे कठे पेटवले गेले। कठे पेटताच मोकळ्या जागेत भक्तांचा हाई हाई हा चित्कार आणि यानंतर सुरू झाला कठ्यांच्या यात्रेचा थरार। हजारो भाविकांच्या उपस्थितीत कठ्यांतून निघणाऱ्या या ज्वाळांनी अंधाऱ्या रात्रीत सभोवतालचा आसमंतही उजाळून निघाला। राजूरपासून जवळच असलेल्या अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत तब्बल 78 नवसाचे कठे पेटले। आदिवासी समाज आपली धार्मिकता आणि श्रद्धा जपत गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार कौठवाडी येथे अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी बिरोबाची म्हणजेच कठेची यात्रा भरत असते। इतिहास पाहता कठ्यांची संख्या आणि उपस्थितांची संख्या यात वाढ होताना दिसून येते आहे। रविवारी रात्री 9 वाजता यातील पेटवलेला मानाचा कठा उचलला गेला आणि इतर धगधगते कठे हे भाविक डोक्यावर घेत मंदिराभोवती फेऱ्या मारण्यास सुरुवात झाली। आग ओकणाऱ्या प्रत्येक कठ्यामागे नवस फेडणारी एक व्यक्ती त्यात गोडेतेल ओतत होती। धगधगत्या कठ्यात ओतलेले तेल या भक्तांच्या अंगखांद्यावर ओघळत होते, पण श्रद्धेपोटी उचललेल्या या कठ्यातून ओघळणाऱ्या गरम तेलाची इजा आजपर्यंत कोणालाही झाली नसल्याचे गावकरी सांगतात। आजपर्यंत कोणालाच विजा झाली नाही। ते उकळतं तेल अंगावरून खाली पूर जातो, काहीच नाही। आजपर्यंत ते कोणीच म्हणलं नाही का मला इजा झाली, मी लंगडा झालो का पांग झालो का माझ्या डोक्याचे केस गेले, असं कोणालाच घडलं नाही। बिरोबा ट्रस्ट अध्यक्ष दत्ता भोईर, यात्रा समिती कौठवाडी व साकेरवाडी ग्रामस्थ यांनी यात्रेचे नियोजन केले। तसेच आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल उषा मुठे, पन्हाळे, कोंडार आणि त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। यामुळे ही कठ्याची यात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली। अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर।